म्हणजे पक्ष जे चर्चा करतात की पैशानंच निवडणूक होतात, परंतु आत्ताच्या काळात सुद्धा बिना पैशाची निवडणूक होते याचं मूर्तिमंत आणि उत्तम उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. आत्ताच ज्या 2 तारखेला निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या, नगरपंचायतच्या, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा आणि चांदूर बाजार या 2 ठिकाणी मी पक्षातर्फे निवडणूक प्रभारी म्हणून काम करत होतो. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की दोन्ही ठिकाणचे आमचे उमेदवार हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले होते. अशा मतदारसंघेत दोघाही उमेदवाराचे मतं जातीचे एक फक्त 50-50, 60-60, 70-70 मतं असतील दोघांची जाती, म्हणजे अल्पसंख्याक गट एकदम अल्पसंख्याक. अशा समाजातून असलेले दोन्ही उमेदवार ज्यांच्या जातीचा सहारा नाही, जातीचे मतं नाही आणि आर्थिकता विषयच नाही, यांची निवडणूक मी डोळ्यांनी बघितली की मी 13 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होतो. त्यांना लोकांनी लोकवर्गणी आत्ताच्या काळात या झालेल्या 2 तारखेच्या निवडणुकीला लोकांनी लोकवर्गणी दिली. आणि मी काही एक कॅमेऱ्यासमोर सांगायचं म्हणून सांगत नाही, कोणी जाऊन त्या ठिकाणी चौकशी करायची, तिथल्या कुठल्याही मतदाराला विचारायचं. सर्वसामान्य मतदारांनी ती निवडणूक हातात घेतली होती, लोकांनी त्यांना उमेदवाराला पैसे दिले आणि या काळात सुद्धा लोकवर्गणीतून निवडणूक होऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण ते 2 निवडणूक आहे, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या. म्हणून जर तुम्ही चांगलं काम केलं, जर तुम्ही लोकांमध्ये राहिले, लोकांमध्ये लोकांसारखे बनून जर तुम्ही लोकांमध्ये राहिले, लोकांच्या सुखदुःखात जर सतत त्या ठिकाणी काम करत राहिले, तर आत्ताच्या काळात सुद्धा बिना पैशाने निवडणूक होऊ शकते आणि लोक तुम्हाला बिना पैशानं त्या ठिकाणी विजयी करू शकतात. याचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला दिसलं.